हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आपण डिझाईन ऑफ स्प्रिंगचे प्रॉब्लेम बघत होतो. तर आता आपण प्रॉब्लेम तिसरा बघतोय. तर हा जो प्रॉब्लेम आहे तो हेलिकल स्प्रिंगचं डिझाईन जे आहे ते ऑपरेटिंग बिटवीन लोड रेंजसाठीच आपण बघणार आहे. तर हा बराच वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर याच्यामध्ये तर कशा पद्धतीनं प्रॉब्लेम दिलेला आहे ते आपण रीड करूया. हेलिकल वॉल स्प्रिंग आहे. आपल्याला ही स्प्रिंग डिझाईनसाठी वॉलसाठी डिझाईन करायचं आहे. ऑपरेटिंग लोड रेंज हे खूप महत्वाचं आहे. लोड रेंज दिले म्हणजे ती जी स्प्रिंग आहे त्याच्यामध्ये ऍक्ट होणारा एक मिनिमम लोड असेल, एक मॅक्सिमम लोड असेल. आणि हा जो लोड रेंज दिलेला आहे ह्या दोघांचा डिफरन्स दिलेला आहे. मग लोड रेंज आपण घेऊ शकतो. लोड रेंज ती किती गेली आहे बघा. हे दिलेले आहे लोड रेंज इज इक्वल्स टू 135 न्यूटन दिलेले आहे. द डिफ्लेक्शन फॉर द स्प्रिंग, त्या लोड रेंज साठी जे डिफ्लेक्शन दिलेलं आहे हे डिफ्लेक्शन दिलेलं आहे 7.5 mm. तर 7.5 mm हे लोड रेंज साठीचं डिफ्लेक्शन आहे. नंतर ॲझ्युमिंग द स्प्रिंग इंडेक्स त्यांनी दिलेला आहे. स्प्रिंग इंडेक्स ची व्हॅल्यू त्यांनी 10 दिलेली आहे. आणि परमिसिबल शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू जी आहे, जे मटेरियल आपण वापरतो टाऊची व्हॅल्यू दिलेली आहे. टाऊची व्हॅल्यू 480 मेगापास्कल दिलेली आहे. आता मेगापास्कलला कन्वर्ट करण्याची गरज नाही. मेगापास्कल म्हणजेच काय असणार आहे, न्यूटन पर mm² असणार आहे. त्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दिलेली आहे त्यांनी 80 दिलेलं आहे. म्हणजे जी ची व्हॅल्यू दिली आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 80 किलो न्यूटन पर mm² दिलेला आहे. तर आपल्याला किलो न्यूटन मध्ये चालणार नाही, तर त्याला आपण कन्वर्ट करून घेऊया. 80 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm² मध्ये येईल. त्यानंतर डिझाईन ऑफ द स्प्रिंग म्हणलेलं आहे. डिझाईन ऑफ द स्प्रिंग मध्ये तुम्हाला सगळे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायचे आहे. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कुठलं मागच्या दोन प्रॉब्लेम मध्ये पर्टिक्युलर आपल्याला काहीतरी काढायला सांगितलं होतं की डिफ्लेक्शन पर युनिट टर्न आहे. तर डिझाईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला सगळ्याच व्हॅल्यू त्याच्यामध्ये काढत जायचं आहे. इथे त्यांनी वॉल्स फॅक्टरचा फॉर्म्युला दिलेला आहे. जो फॉर्म्युला दाखवतो त्याप्रमाणे दोन्ही फॅक्टर कन्सिडर करून तुम्हाला काढायचं. तर आपण एकदा त्याचे युनिट्स चेक करूया. लोड रेंजसाठी दिले म्हणजे दोन लोडचा डिफरन्स दिलेला आहे न्यूटन मध्ये, ठीक आहे. आणि हे 135 न्यूटन इतक्या लोड रेंजच्या याने हे डिफ्लेक्शन दिलं आहे 7.5. सी ची व्हॅल्यू त्यांनी 10 घ्यायला सांगितले. परमिसिबल व्हॅल्यू दिली आहे न्यूटन पर mm² मध्ये 480, ठीक आहे. हे कन्वर्ट करून घेतलेलं आहे. तर हा डेटा तुम्हाला अशा पद्धतीनं सगळा प्रॉब्लेम रीड करून कलेक्ट करता आला पाहिजे. त्यानंतर डिझाईन करायला सांगितले म्हणजे आपण सगळे डायमेन्शन्स वन बाय वन फाइंड आउट करत जाणार. तर मी हा डेटा इरेज करतोय. आपण चेक करूया. हा तर इथं दिलेलं आहे बघा. त्याप्रमाणे सी ची व्हॅल्यू घेतली, टाऊची व्हॅल्यू घेतली, जी ची व्हॅल्यू घेतली, जी कन्वर्ट करून घेतलेली आहे. लोड रेंज 135 न्यूटन सांगितले आणि त्याचं करस्पॉन्डिंग डिफ्लेक्शन जे आहे ते 7.5 दिलेलं आहे. तर आपण डब्ल्यू ची व्हॅल्यू डब्ल्यू 135 घेणार आहे, त्याचं करस्पॉन्डिंग डिफ्लेक्शन 7.5 घेणार. त्याची प्रोसिजर बघूया कशा पद्धतीने सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तुम्ही के ची व्हॅल्यू काढून घ्या. केचा ऑलरेडी त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. सी ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, तर त्याची व्हॅल्यू येईल तुमची 1.1448. तर तुम्ही कॅल्क्युलेटर चेक करा व्यवस्थित आणि कॅल्क्युलेशन करून घ्या. आता डिझाईन आपण चालू करतोय. डिझाईन कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिला मीन डायमीटर काढणं गरजेचं आहे. मग आपण वन बाय वन बघूया. पहिल्यांदा जे आपलं लोड डिफ्लेक्शन इक्वेशन आहे, लोड स्ट्रेस इक्वेशन मी इथे घेतले. टाऊ इज इक्वल्स टू K8WC/πd². आता याच्यामध्ये काय केलंय, इथं वापरताना डायरेक्टली सी चा फॉर्म्युला आपण इथं वापरलेला आहे. तर याच्यावरून तुम्ही d² बरोबर सगळ्या टर्म्स रिअरेंज करा आणि d² ची व्हॅल्यू वरून रूट घेऊन तुम्ही डी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. आता बघा इथं जर आपण बघितलं तर के ची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेली आहे. डब्ल्यू ची व्हॅल्यू 8 कॉन्स्टंट आहे. डब्ल्यू आपण 135 न्यूटन घेणार आहे. आणि त्याच्यानंतर सी ची व्हॅल्यू त्यांनी 10 दिली होती. पाय ची व्हॅल्यू तुम्ही ऍज इट इज घेतली. टाऊची पण व्हॅल्यू त्यांनी दिली होती. त्याच्यावरून तुम्ही ही जी व्हॅल्यू मिळेल 10.37 ही d² इतकी मिळेल. त्याच्यावरून तुम्ही डी ची व्हॅल्यू काढून घ्या 3.22 mm. नंतर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे सी इज इक्वल्स टू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. ह्याच्यावरून तुम्ही आता मिळालेल्या स्मॉल डी वरनं कॅपिटल डी काढून घ्या. सीचा आणि स्मॉल डीचा प्रोडक्ट करा, तुम्हाला कॅपिटल डी ची व्हॅल्यू मिळेल 32.2 mm. तर ह्याच्यावरून डिझाईन ऑफ स्प्रिंग मध्ये आपल्याला दोन महत्वाचे मिळाले. एक वायर डायमीटर मिळाला 3.32 आणि एक मेन कॉइल डायमीटर मिळाला 32.2. आता आपण पुढे जाऊया डिफ्लेक्शन कडे. पुढचा जो पार्ट आहे बघा, नंबर ऑफ टर्न्स आपल्याला काढायचे आहेत. नंबर ऑफ टर्न्स काढण्यासाठी डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला आपण वापरतोय. डिफ्लेक्शन इज इक्वल्स टू 8WC³ N/G × D. तर याच्यामध्ये इथं पण वापरते डायरेक्ट सीच्या फॉर्म मधला फॉर्म्युला वापरलेला आहे. आपण लक्षात ठेवताना रेग्युलर फॉर्म्युला लक्षात ठेवावं आणि नंतर तो सीच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यावा. मग आता आपल्याला एन ची व्हॅल्यू काढायची आहे. तर तुमच्याकडे एन एकीकडे ठेवा, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही रिअरेंज करून घ्या. रिअरेंज करून घेतल्यानंतर तुम्हाला डिफ्लेक्शनची व्हॅल्यू त्यांनी 7.5 दिली होती. जी ची व्हॅल्यू दिलेली आहे. डी तुम्ही आता कॅल्क्युलेट केली, 8 कॉन्स्टंट आहे. डब्ल्यू ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. सी ची व्हॅल्यू पण ऑलरेडी तुमच्याकडे आहे. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याची व्हॅल्यू येईल 1.78. तर ही खूपच लहान होती, त्यामुळे आपण राऊंड फिगरला 4 म्हणूया. आणि त्यांनी असं म्हणताना स्टेटमेंट म्हटलं की फॉर द सेफ डिझाईन मिनिमम नंबर ऑफ कॉइल्स और टर्न्स शुड बी टेकन ॲज अ 4. आता याच्यानंतर आपल्याला स्प्रिंगचे एंड ॲझ्युम करायचे आहे.
सुरुवातीला ज्यावेळी आपण थेरी डिस्कस करतो त्यावेळी मी सांगितलं होतं की नेहमी ॲज्युम करत असताना जर त्यांनी काही मेन्शन केलं नसेल तर स्क्वेअर अँड ग्राउंडेड एंड तुम्ही ॲज्युम करायच्या. ह्याच्यावरनं तुम्ही टोटल नंबर ऑफ टर्न्स काढून घ्यायचे. तर n+2 हा फॉर्म्युला येईल आणि 6 टर्न्स येतील. आपण जो फॉर्म्युला जो टेबल लक्षात ठेवला होता त्याच्यावरून ऍक्टिव्ह टर्न्स काढवतो आपण आणि ह्याच्यावरून तरी टोटल नंबर ऑफ टर्न्स काढून घेतलेले आहेत. तर LS आपण सॉलिड लेंथचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करून 19.32 येईल. नंतर फ्री लेंथचा फॉर्म्युला आहे LS प्लस डेल्टा मॅक्स प्लस. आता इथं आपण घेत असताना टोटल ऍक्सियल गॅप जो आहे तर टोटल ऍक्सियल गॅपसाठी आपल्याकडे दोन फॉर्म्युले होते. एक तर NT-1 इंटू गॅप बिटवीन टू कॉइल्स हा एक फॉर्म्युला होता, किंवा आपण डिफ्लेक्शनच्या 15% टोटल ऍक्सियल गॅप घेऊ शकतो. तर इथं डिफ्लेक्शनच्या 15% आपण घेतलेला आहे. त्याप्रमाणे हे सबस्टिट्यूट करा आणि एवढी व्हॅल्यू येते का चेक करा. आणि शेवटी आपल्याला पीच काढायचा आहे. तर पीचचा फॉर्म्युला होता फ्री लेंथ अपॉन NT-1. तर याप्रमाणे तुम्ही चेक करा. 5.58 तुमचं उत्तर येते का. काही वेळा ते स्पेसिफाय करतात की डिझाईन ऑफ द स्प्रिंग म्हटल्यानंतर हे सगळ्यात तुम्ही व्हॅल्यू काढायच्या. तर डिझाईन ऑफ स्प्रिंग म्हटल्यानंतर आपण काय काय काढलं बघा. तर पहिल्यांदा स्मॉल डी काढून घेतला, नंतर कॅपिटल डी काढून घेतला, त्याच्यानंतर तुम्ही नंबर ऑफ टर्न्स काढून घेतले, स्मॉल एन काढून घेतला, LS काढून घेतला, LF काढून घेतला आणि पीच काढून घेतला. ह्या सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करणे, डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करणे म्हणजेच डिझाईन करणे असं आहे. तर तुम्ही या सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून एकदा क्रॉस चेक करून बघा. प्लस काही वेळा ह्याचं स्केच देखील काढायला होतात, तर तुम्हाला ते स्केच पण त्याच्याप्रमाणे काढता आलं पाहिजे.